आता किती जणांना ऑटिझम म्हणजे स्वमग्नता याच्याबद्दल माहिती आहे? जरा प्लीज हात उचला वरती. कॅन यू रेज युअर फिंगर? हाऊ मेनी ऑफ यू नो अबाउट ऑटिझम? स्वमग्नताबद्दल कोणाला म्हणजे सगळ्यांना थोडंफार तरी माहिती आहे का? स्वमग्नता आहे जे ते पॅरेंट आहेत तर त्यांना माहिती आहे. तर मीडियामध्ये जे लोक आले, स्वमग्नताबद्दल तुम्हाला माहिती आहे काय आहे ते? स्वमग्नता ऍक्च्युली हे मुलांमध्ये, ऑटिझम ही मुलांमध्ये आईच्या गर्भाशयामधून होतं असं रिसर्च मध्ये आढळलेलं आहे. तर आपल्याबरोबर डॉक्टर चंद्रशेखर तोडुपुलोरी आहे, ते हैदराबाद मधून आले. तर त्यांचं ऍक्च्युली काय आहे की ते कार्डिओलॉजिस्ट आहे, पण त्यांच्या मुलीला, स्वतःच्या मुलीला ऑटिझम झालं होतं 2018 मध्ये. तर त्यांनी आपलं स्वतःच सगळं करिअर सोडून, आपलं व्यवसाय सोडून त्यांनी रिसर्च मध्ये म्हणजे उतरले. तर कारण त्यांना वाटलं की माझ्या मुलीला ऑटिझम कसं होऊ शकतं. ओके, तर ते रिसर्च करायला 2018 पासून ते रिसर्च मध्ये उतरले. तर रिसर्च करत 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 म्हणजे त्यांना आपल्या मुलीला ठीक करायचं होतं म्हणून ते रिसर्च मध्ये उतरले. तर असं भरपूर आहेत की जे डिप्रेस होऊन जातात. आणि असं पण आम्ही केसेस ऐकले की वडील जेव्हा कळतं की मुलाला ऑटिझम झालंय तर डायव्होर्स करून निघून जातात, असं पण फॅमिलीज आहे. तर ऑटिझम म्हणजे हे कसं पूर्ण आपलं आयुष्य निघून जातं ऑटिझम मध्ये. आणि ह्या जर पेरेंट्सला असं मूल झालं तर त्याला म्हणजे त्यांचं सोशल लाईफ पूर्ण संपतं. म्हणजे आता तुम्ही इकडे आलाय, ओके, तुम्ही जसं इकडे आलाय, बाहेर जाताय, त्यांचं बाहेर जायचं थांबतं, त्यांना कुठेही जाऊ शकत नाही, मुलाला घेऊन कुठेही जाऊ शकत नाही. मुलाच एकतर आता तुम्ही लोक आई पण असणार त्याच्यामध्ये, तर आई आणि वडील. तर मुलांना कसं म्हणजे आपलं मूल जेव्हा जन्माला येतो आपल्याला वाटतं की मूल आपल्याला आई बोलावं, आपल्याला म्हणजे जेवण मागवावं, आपल्याला सांगायचं जेवण मला दे प्लीज. हे त्या आई वडिलांचं दुखणं आहे की त्यांना हे सगळं अनुभवच होत नाही. कारण त्यांच्या मुलांचं खूप प्रॉब्लेम्स असतात. त्यांना एकतर ह्या मुलांना कॉन्स्टिपेशन असतात, हे मुलं काही खाऊ शकत नाही. म्हणजे व्यवस्थित जे आपण खातो जसं दुसरे मुलं खातात, आपले म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स खातात, दूध पितात, मग ह्या मुलांना दूध प्यायला जमत नाही, यांना चॉकलेट्स आपण देऊ शकत नाही. ह्या मुलांमुळे काय होतं, आई वडिलांचं पण लाईफ बिघडून जातं. याने स्वतःच्या म्हणजे जे आई वडील स्वस्थ आहेत पण त्यांना पण, कारण मुलं खात नाही म्हणून आई वडील सुद्धा खाऊ शकत नाही, म्हणजे त्यांना पण त्यागावं लागतं सगळं जे आपल्या बाळाला देऊ शकत नाही म्हणून ते लोक पण खाऊ शकत नाही. तर त्यांचं अवस्था खूपच बेकार असते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ते सोशल लाईफ त्यांचं पूर्ण कम्प्लिटली बिघडून जातं, कुठेही जाऊ शकत नाही. आणि म्हणजे आता आम्ही ह्याच्या आधी रांचीमध्ये कॉन्फरन्स केली. रांचीमध्ये तर लोकांची तर हे वेगळंच आहे अनुभव. वो डिसेबल हो जाता है और न्यूरोट्रांसमीटर इम्बैलेंस हो जाता है, उससे जो ऑलरेडी आया हुआ स्किल्स है वो चले जाएंगे. उसी को हम रिग्रेशन कहते हैं. ठीक है, आपको ये 2 साल तक आपको जो नजर आया वो कंप्लीट नहीं है. एक्चुअली ये जितना डेवलपमेंट है वो ब्रेन के सेल, ब्रेन का एरियाज में उसका आपने देखा है, उसमें जो ऑलरेडी डेवलप है उसमें भी ब्रेन का केमिकल्स का इम्बैलेंस हो गया, वो डिस्फंक्शनल हो गया. इसके पीछे रीजन क्या हो सकता है? इसके पीछे वही बोल रहा हूँ, जो इनका पूर्व माइक्रोबायोम है, जो केमिकल्स की वजह से उनको पूर्व माइक्रोबायोम आ रहा है, उसके ऊपर अगर एंटीबायोटिक्स, अगर वैक्सीन लगेंगे तो हम जब पूर्व माइक्रोबायोम रहेगा, इम्यून ठीक नहीं रहेगा, इम्यून डिसरेगुलेशन रहेगा. जब इम्यून डिसरेगुलेशन के ऊपर हम वैक्सीन डालते हैं
तो इम्यून डिसरेगुलेटेड चाइल्ड का वैक्सीन इंजरी भी हो सकता है। ये कॉन्ट्रोवर्शियल है, मगर मैं बोल रहा हूँ कि हमको आइडेंटिफाई करना है ऐसे कि वैक्सीन किसको बचाता है, किसको प्रॉब्लम करता है, तो पहले से हमको इम्यूनोफिलियोटाइसिस पूरा वो स्टडीज होना चाहिए, उसके बारे में हम काम कर रहे हैं। जो SSP का केसेस है, सर ने हमको बहुत बड़ा कर्तव्य दिया है कि मीजल्स का बहुत सारे केसेस आउटब्रेक हुआ है 2022 में, उसमें से 0.16% जो है SSP में जा रहा है। सर पहले मैं मराठी में 2 मिनट में मुद्दा बोल रही फिर आप तिकडे शांत सर काय सांगा मेरा बराबर आहे तुम आप मत हाँ सर सायलेंस प्लीज हॅलो प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, नेमकं काय उद्दिष्ट आहे प्रेस कॉन्फरन्स? राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आपण महाराष्ट्रामध्ये ऑटिझम मुक्त महाराष्ट्र अभियान हे आपण अभियान सुरू केलेलं आहे। या उपक्रमाच्या अंतर्गत हैदराबाद येथील डॉक्टर चंद्रशेखर थोडनपुरी यांनी विकसित केलेली एक FMCT एक नावाची थेरपी आहे। ही थेरपी दिल्यानंतर ऑटिझमग्रस्त मुलांमध्ये जवळपास 50 ते 60% फरक पडतो। ऑटिझमग्रस्त मुलं ज्यांचा दैनंदिन संघर्ष असतो, म्हणजे भूक लागलेलं देखील त्यांना त्यांच्या पालकांना ते सांगू शकत नाही, वॉशरूमला द्यायचं असेल तरी सांगू शकत नाही, अशा सगळ्या ऑटिझमग्रस्त मुलांवर यशस्वी उपचार केलेले डॉक्टर चंद्रशेखर थोडनपुरी यांच्या यशस्वी उपचारानंतर या ज्या काही आपल्या नैसर्गिक विधी असतात किंवा ज्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात ती ऑटिझमग्रस्त मुलं सांगू शकतात। हा पहिला प्रयोग डॉक्टर चंद्रशेखर यांनी स्वतःच्या मुलीवर केला। त्यांची मुलगी स्वतः ऑटिझमग्रस्त आहे। 11 वर्षाच्या त्यांच्या मुलीमध्ये या थेरपीने फरक पडलेला आहे आणि ती आता 50% बरी झालेली आहे। आणि म्हणून हे तंत्रज्ञान आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण ठाण्यामध्ये त्याचं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। याची मोफत आरोग्य तपासणी येत्या 28 जून रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तर या निमित्तानं माझं विनम्र आव्हान आहे की ज्यांच्या घरी ऑटिझमग्रस्त मुलं आहे अशा पालकांनी ऑटिझमग्रस्त मुलांना घेऊन 28 जून रोजी आपण आवर्जून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे यावं। डॉक्टर चंद्रशेखर सर स्वतः अशा मुलांची तपासणी करणार आहेत। ती जी तपासणी आहे तिचा खर्च जवळपास 15,000 रुपये आहे, परंतु शिबिराच्या दिवशी पूर्णतः मोफत या सगळ्या ऑटिझमग्रस्त मुलांची तपासणी करण्यात येणार असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येईल। या निमित्तानं ऑटिझमग्रस्त पालकांना एवढीच मी ग्वाही देऊ इच्छितो की डॉक्टर चंद्रशेखर सरांनी विकसित केलेल्या या थेरपीनंतर देशातील नव्हे तर जगभरातील शेकडो नव्हे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार झालेले आहेत आणि ऑटिझमग्रस्त मुलांमध्ये 50 ते 60% फरक पडलेला आहे। यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येनं ऑटिझमग्रस्त पालकांनी त्यांच्या ऑटिझमग्रस्त मुलांना त्या ठिकाणी घेऊन यावं, त्यांच्यावर यशस्वी उपचार करून देण्यासाठीचा पाठपुरावा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे करण्यात येईल। गुड हेल्थ असेसमेंट और माइक्रोबायोम क्या टेस्ट है? गट बैक्टीरिया का टेस्ट है। गट बैक्टीरिया ऑटिज्म के बच्चों में बहुत कम रहता है और अबनॉर्मल रहता है। उसको टेस्ट करके उसके बारे में हमको जानकारी करना है। उसके गट बैक्टीरिया अगर ठीक नहीं है तो ब्रेन के केमिकल्स अबनॉर्मल होते हैं, उसकी वजह से बहुत सारे प्रॉब्लम्स होते हैं कि जैसे स्लीप डिस्टर्बेंस होता है, एग्रेसिव बिहेवियर्स होते हैं, सेल्फ इंजरियस बिहेवियर्स होते हैं, वो सब कुछ हम गट बैक्टीरिया से होता है। जो गट बैक्टीरिया रिप्लेसमेंट के बाद वो सारे चीज़ कम होते हैं। जनरली ये सारे प्रॉब्लम्स सारे फैमिलीज जो सफ़र कर रहे हैं, जो भी पीड़ित है, वो सारे फैमिलीज में प्रॉब्लम है। तो ये गट बैक्टीरिया रिप्लेसमेंट से उनको सेल्फ इंजरियस बिहेवियर्स और एग्रेसिव बिहेवियर्स कम होने के चांसेस हैं। ऑटिज्मग्रस्त बच्चे हैं, उनके पेरेंट्स को आप क्या अपील करोगे? हाँ, तो जो भी ऑटिज्मग्रस्त बच्चे हैं उनको क्या है ना, उनका गट हेल्थ असेसमेंट करना चाहिए, उनके गट माइक्रोबायोम टेस्ट करना चाहिए। और गट माइक्रोबायोम अगर अबनॉर्मल है और उनका टिश्यूज है, एलर्जीज है और स्लीप डिप्रिवेशन है, अग्रेसिव बिहेवियर से, सेल्फ इंजरियस बिहेवियर से, वो लोग गट माइक्रोबायोम ट्रांसप्लांट या फीकल माइक्रोबायोम ट्रांसप्लांट जो है
उसके बारे में एक्सप्लोर कर सकते हैं। अभी ऑटिज्म रिसर्च में जो एक सिग्निफिकेंट ट्रीटमेंट जो है ये फीकल माइक्रोबाइल ट्रांसप्लांट सब्सटेंशियल रिजल्ट्स अभी रिसर्च में जा रहा है, रिसर्च में दे रहा है, वो एक्सप्लोर कर सकते हैं कंपैशनेट केयर में। नहीं तो घर पे भी डू इट योरसेल्फ एफएमडीज कर सकते हैं, जो मेडिकल सुपरविजन में कर सकते हैं। और ये जो फर्स्ट बच्चा अगर आर्टिस्टिक है, सेकंड बच्चे में अगर सेकंड बच्चे के लिए जा रहे हैं, बहुत सारे अगर उनके मदर को अगर डिटॉक्स करके उनके माइक्रोबायोम के ऊपर काम करेंगे तो सेकंड बच्चे में ऑटिज्म को हम प्रिवेंट कर सकते हैं। ऐसी चीज़ उनको फैमिलीज को हेल्प कर सकते हैं। सर ऑटिज्म